हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. आज आपण दांडी सुकट करणार आहोत. तर पहा, इथे आज माझ्याकडे दांडी सुकट आहे. तर पहा, ही दांडी सुकट आहे. हिला दांडी सुकट बोलतात. आता हिला दोन नावं आहेत. एक तर हिला वलईचा मासासुद्धा बोलतात किंवा दांडी सुकटसुद्धा बोलतात. आता दांडी सुकट का बोलतात? कारण ना हा जो मासा आहे, तर समुद्रामध्ये असे छोटे छोटे मासे असतात. ते जाळं टाकून ते मासे काढले जातात, सुकवले जातात आणि ते विकायला येतात, म्हणून याला दांडी सुकट बोलतात. आता दुसरं नाव म्हणजे काय? वलईचा मासा. वलईचा मासा म्हणजे गावा साईडला जेव्हा पावसाळ्यामध्ये शेतातून जे छोटे छोटे ते वलय वाहतात ना, त्या म्हणजे अगदी छोटे छोटे झरणे असं तुम्हाला बघायला मिळत असेल गावा साईडला, अक्षरशः शेतातून वाहत असतात वगैरे, आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे मासे बघायला मिळतात. तिथे सुद्धा जाळ टाकून हे मासे काढले जातात. आणि आपली जी चूल असते, तर चुली जेव्हा आपण चूल पेटवतो, चुलीच्या आजूबाजूला हे मासे ना असे सुकट ठेवतात. गरम वाफेमुळे हे मासे छान मस्त सुकतात, म्हणून हिला वलईचा मासा बोलतात. गावा साईडला याला वलईचा मासा बोलतात. आणि हे मासे जर समुद्रातून काढले असेल तर याला दांडी सुकट असं सुद्धा बोलतात. अशी दोन नावं आहेत. तर आज आपण दांडी सुकट करणार आहोत, अगदी भाकरी बरोबर. आणि गावा साईडला, गावाकडे किंवा अजूनही काही जण भाकरी बरोबर सकाळी अर्ली मॉर्निंग ही सुकी मच्छी करतात. तर आज आपण दांडी सुकट करणार आहोत. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया, वेळ वाया न घालवता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, इथे आज आपण दांडी सुकट करणार आहोत, किंवा तुम्ही त्याला वलईचा मासा असंही बोलू शकतात. तर मी इथे 1 वाटी भरून मी हा वलईचा मासा घेतलेला आहे. तर हे जे सुकलेले जे मासे आहेत, किंवा तुम्ही दांडी सुकटही बोलू शकता. ही जी दांडी सुकट आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. आणि इथे मी ही दांडी सुकट बुडेपर्यंत मी पाणी ॲड केलेलं आहे. आपण अगदी 10 मिनटं ही दांडी सुकट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. आणि अजून एक गोष्ट, इथे ना लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे ना मी जे किचनमध्ये जी खिडकी आहे, त्या खिडकीच्या उजेडामध्ये जेही काही मला व्हिडिओ क्लिप काढता येते मी ते काढण्याचा प्रयत्न करते. तर पहा, इथे मी आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. आणि सुकी मच्छी असेल ना, तर सुक्या मच्छीलाही लसूण हा लागतो. मी सुक्या मच्छीमध्ये जेवढं लसूण टाकाल ना, तेवढी सुकी मच्छी खूप छान लागते. तर इथे मी पूर्ण लसणाचा एक कांदा घेतला होता. तर पहा, इथे आपण आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. आता मी इथे एक कांदा, एक टोमॅटो घेतलेला आहे. आता आपल्याला हा जो कांदा आहे, हा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर पहा, हा जो कांदा आहे, तर मी इथे हा कांदा आडवा चिरून घेतलेला आहे. आणि मला दांडी सुकट करताना मी म्हणजे आडवाच कांदा ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा जो कांदा आहे अगदी बारीक चिरून ॲड केला तरीही चालेल. पण म्हणजे ना, कुठलीही सुकी मच्छी असो, त्या सुक्या मच्छीमध्ये ना असा कांदा असा उभा कापला किंवा आडवा कापला ना, तर तो भाजीमध्ये म्हणजे भाजी खाताना तो कांदा खूप छान लागतो, किंवा ती भाजी खूप छान लागते. तर पहा, मी अशाच पद्धतीने हा कांदा छान मस्त आडवा कट करून घेतलेला आहे. तर पहा, इथे आपण टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. तर इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. हा टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. तर चला, आता कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा तयार झालेली आहे. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल गरम झालं की आपण जे आलं लसूण पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे. अगदी 5 मिनटं आपलं हे आलं लसूण पेस्ट छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे. मी तेल गरम करून गॅस बारीक केलेला आहे, मगच आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. 5 मिनटं किंवा 1 ते 2 मिनटं आलं लसूण पेस्ट फ्राय करून झाल्यानंतर आडवा चिरलेला कांदा मी ॲड केला आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे.
त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला ॲड केला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। आता पहा इथे मी इथे आंबोशी ॲड केलेली आहे। ही जी आंबोशी आहे तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे गेल्या उन्हाळ्यामध्ये मी कच्चे आंबे आणून त्याच्या अशा अगदी उभ्या फोडी करून मी त्या उन्हामध्ये सुकवल्या होत्या आणि त्याचीच ही आंबोशी आहे। आणि ही आंबोशी जर सुक्या मच्छीमध्ये टाकली तर भाजी खूपच छान लागते। तर इथे मी आंबोशी ॲड केलेली आहे। छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून झाल्यानंतर आता इथे आपण मसाला ॲड करूया। तर पहा मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असं ॲड करू शकतात। मी इथे पाव ग्लास भरून मी इथे पाणी ॲड केलेलं आहे। झाकण ठेवून मस्त 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। तर पहा इथे छान मस्त कांदा, टोमॅटो आणि आंबोशी पण छान मस्त अशी मऊ शिजलेली आहे। आणि आंबोशी टाकल्याने सुक्या मच्छीमध्ये आंबटपणा येतोच पण भाजी पण खूप छान लागते। तर चला ही जी दांडी सुकट आहे तर ही दांडी सुकट मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही दांडी सुकट आपण ॲड करूया आणि आपल्याला ही दांडी सुकट फ्राय करून घ्यायची आहे। तर पहा इथे मी ही दांडी सुकट छान मस्त फ्राय करून घेतलेली आहे। आता मी ह्या इथे पाव ग्लास भरून इथे पाणी ॲड केलेलं आहे। पुन्हा एकदा दांडी सुकट छान मस्त मिक्स करून घ्यायची या पाण्यामध्ये आणि इथे आपण झाकण ठेवून आपण 15 मिनटं ही जी दांडी सुकट आहे मंद गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत। तर पहा या 15 मिनटामध्ये आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून ही जी दांडी सुकट आहे किंवा ही जी भाजी आहे ही आपल्याला वर खाली करून घ्यायची आहे, जेणेकरून ही भाजी खाली बुडाला लागता कामा नये। म्हणून 5-5 मिनटांनी झाकण काढून ही भाजी वर खाली करून घ्यायची आहे। तर पहा इथे 15 मिनटं झालेले आहेत आणि ही भाजी छान मस्त आपली तयार झालेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही दांडी सुकट अगदी 15 ते 20 मिनटामध्ये होते, अजिबात वेळ लागत नाही। आणि ही जी दांडी सुकट आहे तर मी ही दांडी सुकट तेल कांद्यावरती केलेली आहे। ही दांडी सुकट तेल कांद्यावरती खूपच छान लागते। दुसरी गोष्ट म्हणजे अशी इथे मी वरती कोथिंबीर ॲड केलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही दांडी सुकट तुम्ही भाताबरोबर किंवा चपाती, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकतात। खरं म्हणजे ही दांडी सुकट भाकरीबरोबर खाल्ली जाते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। ही जी दांडी सुकट आहे तर ही दांडी सुकट मी भाताबरोबर खाणार आहे आणि स्टीम राईसबरोबर ही दांडी सुकट खूपच छान लागते। आणि खरं म्हणजे भाकरीबरोबर तांदळाची भाकरी असेल ना तर खूपच छान। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तेल कांद्यावरती ही दांडी सुकट नक्कीच करून पहा। चवीला 1 नंबर आणि भन्नाट अशी लागते। आणि एवढंच सांगेल की जेव्हा तुम्ही दांडी सुकट भाताबरोबर खाल किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खाल तर खातच राहाल। तर चला बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या।